एक मुलगी जेव्हा कलेक्टर होते तेव्हा ती आपल्या शासकीय गाडीने थेट एका मोठ्या बंगल्याच्या समोर येऊन थांबते. ती गाडीतून खाली उतरते आणि त्या घराची बेल वाजवते. घरातून एक वृद्ध गृहस्थ बाहेर येतात. ते तिला विचारतात, बेटा, तू कोण आहेस आणि तुला कुणाला भेटायचं आहे? कलेक्टर मॅडम एका व्यक्तीचं नाव सांगते, पण ते गृहस्थ सांगतात की ते लोक तर इथून बऱ्याच दिवसांपूर्वीच निघून गेले आहेत आणि सध्या ते कुठे राहतात हे मला माहीत नाही. हे ऐकून कलेक्टर मॅडम थोडी निराश होते. पुन्हा आपल्या गाडीत बसते आणि निघून जाते. मित्रांनो, शेवटी हे कोण होते ज्यांच्याबद्दल कलेक्टर मॅडम माहिती मिळवण्याचा प्रयत्न करत होत्या? आणि असं काय झालं होतं की त्यांना न भेटता आल्यामुळे कलेक्टर मॅडम इतक्या उदास झाल्या होत्या? मित्रांनो, एका कॉलेजमध्ये निर्मल नावाचा एक तरुण शिकत असतो. निर्मलचे वडील करोडपती असतात आणि त्यांचे भरपूर व्यवसाय चालू असतात. त्यामुळे निर्मलला पैशांची कोणतीच कमी नसते. तो दररोज कारने कॉलेजला ये जा करतो आणि कॉलेजमध्ये मस्त मजा करत असतो. एक दिवस जेव्हा निर्मल आपल्या वर्गात बसलेला असतो तेव्हा त्याची नजर आपल्या वर्गातील एका मुलीवर पडते. तिचं नाव असतं शिखा. शिखा मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेली असते. तिचे वडील शासकीय शिक्षक असतात, पण शिखा अभ्यासात खूप हुशार असते. त्या दिवशी शिक्षक काही प्रश्न विचारत असतात आणि त्यावर उत्तर देण्यासाठी शिखा आपल्या सीटवरून उभी राहते. त्याच वेळेस निर्मलची नजर तिच्यावर खिळते. शिखा दिसायला खूप सुंदर असते आणि निर्मल तिला पाहताच तिच्या प्रेमात पडतो. त्याला वाटू लागतं की काहीही करून शिखाशी ओळख करून घ्यावी. तसा तो प्रयत्नही करतो. हळूहळू 6 महिने जातात. निर्मल शिखाकडे पाहतच राहतो, पण तिच्याशी बोलायचं धाडस करत नाही. एक दिवस शिखा कॉलेजच्या कॅन्टीनमध्ये एकटीच बसलेली असते. निर्मलला चांगली संधी मिळते आणि तो संधी साधून तिच्या जवळ जातो आणि तिला जाऊन बोलतो. शिखाला निर्मलबद्दल आधीच माहीत असतं की तो खूप श्रीमंत आहे, त्यामुळे ती त्याच्यापासून अंतर ठेवू लागते. तिला वाटतं की हा फक्त माझा फायदा घ्यायचा प्रयत्न करत आहे. पण त्यावेळी निर्मल धीर करून आपलं प्रेम तिला व्यक्त करतो. तो म्हणतो की शिखा, जेव्हापासून मी तुला पाहिलं आहे तेव्हापासून तू सतत माझ्या डोळ्यांसमोर येतेस आणि आता मला वाटायला लागलंय की मी तुझ्या प्रेमात पडलोय. तू माझ्याशी लग्न करशील का? हे ऐकून शिखा चिडते आणि म्हणते, निर्मल, माझे बाबा एक साधारण शिक्षक आहेत आणि तुमच्यासारख्या श्रीमंत लोकांच्या जवळपासही नाही. जर माझी बदनामी झाली तर सर्व काही संपेल, त्यामुळे मला माफ कर, असं म्हणत ती तिथून निघून जाते. निर्मल मनात विचार करत राहतो की शिखा मला चुकीचं समजते. तिने माझ्या प्रेमाचा चुकीचा अर्थ लावला आहे. आता निर्मल तिचं मन बदलण्यासाठी तो तिच्या समोर सतत चांगल्या गोष्टी करतो, इतरांना मदत करतो, कॉलेजच्या ज्युनियर मुलांचीही मदत करतो. हे सर्व पाहून शिखाही त्याच्याकडे प्रभावित होते. हळूहळू शिखा निर्मलशी बोलायला लागते. एक दिवस निर्मल पुन्हा तिला त्याचं प्रेम व्यक्त करतो. यावेळेस शिखाही म्हणते की हो निर्मल, तू अगदी तुझ्या नावाप्रमाणेच निर्मळ मनाचा आहेस. मीही तुझ्यावर प्रेम करते. आपण एकत्र राहूया. आता दोघंही कॉलेजमध्ये एकत्र वेळ घालवतात. संपूर्ण कॉलेजमध्ये त्यांचं प्रेम प्रसिद्ध होतं. शेवटी त्यांची पदवी पूर्ण होते. पदवी झाल्यावर निर्मल म्हणतो, शिखा, आता आपण लग्न करावं. शिखा म्हणते, निर्मल, तुझं म्हणणं अगदी खरं आहे, पण तुझे आई वडील मान्य करतील का? माझे वडील एक सामान्य शिक्षक आहेत आणि तुझे वडील करोडपती. ते कदाचित नकारच देतील. पण निर्मल उत्तर देतो, असं काही होणार नाही. मी माझ्या घरी बोलतो आणि सर्व काही नीट पार पडेल. यानंतर निर्मल आपल्या घरी जातो आणि आपल्या वडिलांशी लग्नाविषयी बोलू लागतो. तो म्हणतो की बाबा, माझं कॉलेजमध्ये शिकत असताना शिखा नावाच्या एका मुलीवर प्रेम जडलं आहे आणि मी तिच्याशीच लग्न करायचं ठरवलं आहे. हे ऐकल्यावर त्याचे वडील, जे करोडपती होते आणि ज्यांच्यात श्रीमंतीचा प्रचंड गर्व होता, मनात बरेच विचार करू लागतात.
पण ते लगेच काहीही प्रतिक्रिया न देता निर्मलला म्हणतात, ठीक आहे बाळा, मी एखाद्या दिवशी तुझ्या लग्नाविषयी बोलायला तिच्या घरी जाईन. तू फक्त मला तिचा पत्ता दे. हे ऐकून निर्मल फारच आनंदित होतो आणि आपल्या खोलीत जाऊन शिकाला फोन करतो. फोनवर तो शिकाला सगळी माहिती देतो आणि सांगतो की शिका, माझे वडील लग्नाला तयार झालेत आणि ते लवकरच तुमच्या घरी येणार आहे. हे ऐकून शिकालाही फार आनंदित होते. ती आपल्या वडिलांना सगळी गोष्ट सांगते. तिचे वडील तिला सांगतात, बेटा, समाज काय बोलेल याचं फारसं बघू नकोस. जर तू खरंच त्याच्यावर प्रेम करत असशील तर मला तुमच्या लग्नाला काहीही हरकत नाही. काही दिवसांनी निर्मलचे वडील आपल्या आलिशान गाडीत बसतात आणि थेट शिकाच्या घरी जातात. शिकाचं घर दुसऱ्या जिल्ह्यात असतं आणि गरीब भागात असतं. घर अगदी साधं सुधं असतं. निर्मलच्या वडिलांच्या मोठ्या बंगल्याशी तुलना करता काहीही नव्हतं. घरी पोचल्यावर ते घरातील परिस्थिती पाहतात आणि त्यांच्या कपाळावर आठ्या येतात. मात्र शिकाने आधीच वडिलांना सांगितलेलं असतं की आज निर्मलचे वडील येणार आहेत, म्हणून ते सगळी तयारी करून ठेवतात. शिकाचे वडील त्यांचे आदरातिथ्य करतात, चहा नाश्ता देतात. नाश्त्यानंतर निर्मलचे वडील गप्पांमध्ये आपल्या श्रीमंतीचा गर्व दाखवू लागतात आणि मग थेट सांगतात, तुमच्या मुलीने माझ्या मुलापासून दूर राहावं आणि त्याच्यावर प्रेम करत असल्याचं नाकारावं. त्यासाठी तुम्हाला कितीही पैसे लागले तरी मी देईन, पण या घरातून मी माझ्या मुलाचं लग्न होऊ देणार नाही. हे ऐकून शिकाचे वडील हादरतात. त्यांना वाटलं होतं की ते लग्नाची बोलणी करायला आलेले आहेत, पण इथे तर पैसा दाखवून आपल्या मुलीला दूर करण्याचा प्रयत्न चालला होता. शिकाचे वडील म्हणतात, साहेब, आमच्याकडे तुमच्या इतका पैसा नाही, पण आम्ही स्वाभिमानी आहोत. जर तुम्हाला लग्नात अडचण असेल तर मी स्वतःच माझ्या मुलीला समजावून सांगतो की तुझं त्या घरात लग्न होऊ शकत नाही. तू त्या मुलाला विसर. शिका आतून ही सगळी चर्चा ऐकत असते आणि तिचं मन आतून पूर्णपणे तुटतं. ती थरथर रडू लागते. तेवढ्यात तिचे वडील तिच्या जवळ येतात आणि म्हणतात, बेटी, हे श्रीमंत लोक आहेत. जर बापामध्ये एवढा गर्व असेल तर मुलामध्येही तसाच गर्व असेल. तू त्याला पूर्णपणे विसर. शिका निर्मलला गेल्या 2-2.5 वर्षांपासून ओळखत होती, पण आता वडिलांचं बोलणं आणि निर्मलच्या वडिलांचं वर्तन पाहून तिलाही ते खरं वाटायला लागतं. त्यामुळे ती निर्मलला फोन करते आणि म्हणते, आजपासून मला विसर. आपण दोघं एकमेकांना ओळखतही नाहीत. निर्मल हे ऐकून आश्चर्यचकित होतो. तो विचारतो, शिका, असं काय झालं? आपण गेली 2.5 वर्ष एकमेकांना ओळखतो, एकमेकांवर प्रेम करतो, तर तू निदान मला तरी सांग, तू असं का बोलतेस? पण शिका त्याला काहीच सांगत नाही आणि शेवटी म्हणते, आजपासून मला फोन करू नकोस, आणि कॉल कट करते. काही वेळातच निर्मलचे वडील परत घरी येतात. निर्मल विचारतो, बाबा, तिथे काय झालं? शिकाने मला अचानक नकार का दिला? त्याचे वडील म्हणतात की बाळा, त्या घरात तुझं लग्न मी होऊ देणार नाही. ते खूप गरीब आहेत. आपल्याशी काहीही तुलना नाही. तू तिला विसर. हेच तुझ्यासाठी योग्य आहे. हे ऐकून निर्मल संतापतो आणि म्हणतो, बाबा, असं होऊ शकत नाही. मी तिच्यावर प्रेम करतो आणि तिलाच पत्नी म्हणून स्वीकारणार आहे. त्यावर त्याचे वडील ठामपणे म्हणतात, जर तू तिच्याशी लग्न केलंस तर मी स्वतःहून या जगातून निघून जाईल. जसं निर्मल आपल्या वडिलांचं हे वाक्य ऐकतो तसं तो मोठ्या असमंजसात सापडतो. एका बाजूला त्याचे 2.5 वर्षाचं खरं प्रेम होतं आणि दुसऱ्या बाजूला त्याच्या आयुष्यातील पहिलं प्रेम, त्याचे वडील, ज्यांचा बोट धरून तो लहानपणी चालायला शिकला होता. थोडा वेळ विचार केल्यानंतर निर्मल म्हणतो, ठीक आहे बाबा, जर तुमची हीच इच्छा असेल की मी त्या मुलीशी लग्न करू नये तर मी तिच्याशी लग्न करणार नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, तिच्या वाचून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीशी लग्न करू शकत नाही आणि आयुष्यभर असंच राहीन. हे ऐकून वडिलांना थोडासा धक्काच बसतो, पण ते मनात विचार करतात की कदाचित आता त्यांचं हृदय तुटलंय म्हणून असं बोलतोय. मग ते म्हणतात, ठीक आहे,
जर तुला लग्न करावंसं वाटत नसेल तर करू नकोस, पण त्या घरात मी तुझं लग्न होऊ देणार नाही. हे ऐकून निर्मल फारच खचून जातो. त्याच्या वागण्यात जगण्यात मोठा बदल होतो. तो दिवसेंदिवस आपल्या खोलीत बसून राहू लागतो. कुणाशी जास्त बोलत नाही, मित्रांनाही भेटत नाही. आधी जेव्हा तो मित्रांबरोबर फिरत असे, हसत खेळत असतो, ते सर्व काही थांबून जातं. त्याचे वडील त्याची ही अवस्था पाहून हळहळतात. काही वेळा त्यांच्या मनात येतं की त्यांचं लग्न शिकाशी करून द्यावं, पण त्यांच्या मनावर पैशांचा अहंकाराने ताबा मिळवलेला असतो, जो त्यांना परत परत थांबवत असतो. ते अनेक वेळा त्याला समजवण्याचा प्रयत्न करतात, पण निर्मल एकही गोष्ट ऐकत नाही. अशा रीतीने 3 वर्ष उलटून जातात. या काळात ना निर्मलने शिकाला एकदाही फोन केला, ना तिच्या आठवणी पूर्णपणे विसरू शकला. त्याचे वडील त्याला अनेक समारंभांना जबरदस्तीने घेऊन जातात, पण निर्मल तिथेही गप्पच असतो, कोणाशी बोलत नाही. तो जणू एखाद्या हरवलेल्या जगात वावरतो. एकदा असंच संपूर्ण कुटुंब एका फंक्शनवरून परतत असताना गाडीतच निर्मलचे वडील पुन्हा त्या मुलीविषयी त्याला धमकावतात. ते म्हणतात, तू खूप चुकीचं करत आहेस, तुझ्यामुळे आम्हाला खूप दुःख होत आहे. त्यावर निर्मल पुन्हा एकदा तीच गोष्ट सांगतो, तिच्या वाचून मी दुसऱ्या कोणत्याही मुलीसोबत लग्नच करणार नाही. हे ऐकून वडिलांचा संयम सुटतो आणि ते गाडी भरधाव चालवू लागतात. ते म्हणतात, मी तुला लहानपणापासून वाढवलंय, सगळं दिलं, आणि तू माझ्या एका शब्दानेही ऐकत नाहीस. तेवढ्यात निर्मलची आई त्याला समजावते, बाळा, तुझ्या वडिलांचंही कधी ऐकून घे, त्यांची भावना समजून घे. पण निर्मल स्पष्ट नकार देतो, आई, मी तसं काही करणार नाही. या सर्व वादविवादांदरम्यान वडिलांचं लक्ष रस्त्यांवरून हटतं आणि त्यांचा एक जोरदार अपघात होतो. जवळजवळ बेशुद्ध अवस्थेत असलेल्या निर्मलला जेव्हा शुद्ध येते, तेव्हा त्याच्या पायाला मोठी दुखापत झालेली असते. त्याची आई अपघातात जागीच मरण पावलेली असते आणि त्याचे वडील शेवटचा श्वास घेत असतात. निर्मल घाईघाईने वडिलांकडे धाव घेतो. त्यांना गाडीतून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो, पण वडील त्याला थांबवतात आणि म्हणतात, बाळा, मला बाहेर काढू नकोस. माझी शेवटची वेळ आली आहे आणि आता मी वाचू शकणार नाही. ते पुढे म्हणतात, मी खूप दिवसांपासून विचार करत होतो की तुझं तिच्याशी लग्न व्हायला हवं, पण माझ्या अहंकारामुळे मी तुला ते सांगू शकलो नाही. आज शेवटच्या क्षणी मी तुला सांगतो, तू त्या मुलीशी लग्न कर, कारण आता मी निघतोय आणि माझा अहंकारही माझ्या सोबतच संपून जाईल. ही गोष्ट ऐकून निर्मलच्या डोळ्यात अश्रू येतात. तो आपल्या वडिलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो आणि काही वेळातच ॲम्ब्युलन्स येते. निर्मल आपल्या आई वडिलांना घेऊन तात्काळ हॉस्पिटलकडे रवाना होतो, पण तिथे पोहोचल्यावर थोड्याच वेळात डॉक्टर सांगतात की त्याचे वडीलही आता या जगात राहिलेले नाहीत. आई वडिलांच्या अचानक मृत्यूने निर्मल पूर्णपणे कोसळतो. तो आतून तुटून जातो. हळूहळू त्याच्या पायाचा उपचार पूर्ण होतो, पण डॉक्टर त्याला सांगतात की आता तो आयुष्यभरासाठी अपंग झाला आहे. त्याच्या पायात अशी काही त्रुटी राहिलेली असते की तो पुन्हा पूर्वीसारखं जीवन जगू शकणार नसतो. आता त्याला आयुष्यभर कोणाचा तरी आधार लागणार असतो. ही बातमी ऐकून निर्मल खूपच उदास होतो. तो विचार करू लागतो की आता शिकाशी संपर्क साधावा का, लग्न करावं का तिच्याशी, कारण शेवटच्या क्षणी वडिलांची तीव्र इच्छा होती. निर्मल आपला फोन काढतो आणि शिकाला कॉल करण्याचा प्रयत्न करतो, पण तिचा नंबर लागत नाही. मग तो शिकाच्या एका कॉमन फ्रेंडला फोन करतो, जिला शिका चांगली ओळखत होती. ती सांगते की शिका आता कलेक्टर झाली आहे आणि तिची ट्रेनिंग सुरू आहे. हे ऐकून निर्मल चकित होतो. तो विचार करतो की आता मी तिला लग्नासाठी विचारलं तर कदाचित ती नकार देणार नाही. शिवाय मी आता अपंग झालो आहे, तिच्यासाठी मी आता योग्य नाही. हे विचार करत तो कॉल करणं थांबवतो
आणि स्वतःला एकटं करून घेतो. हळूहळू 1 वर्ष जातं. या 1 वर्षात निर्मलचं सगळं व्यावसायिक आयुष्य उद्ध्वस्त होतं. तो ना व्यापारात लक्ष देतो ना कुठे बाहेर जातो. तो घरातच बसून दिवस रात्र दारू पितो. तो घरही विकून टाकतो जिथे तो वडिलांसोबत राहत होता. त्या पैशांनी तो गाव सोडून निघून जातो आणि इकडे तिकडे भटकत राहतो. इकडे शिकाची ट्रेनिंग संपते आणि तिची पोस्टिंग एकाच जिल्ह्यात होते. पण तिच्या मनात अजूनही निर्मलचं स्थान कायम असतं. ती सरळ गाडी घेऊन निर्मलच्या जुन्या घराकडे जाते. पण तिथे जाऊन तिला कळतं की निर्मल एक घर विकून बरेच दिवसांपूर्वी निघून गेला आहे. शिका निर्मलचा शोध घेऊ लागते. सुमारे महिन्याभराने तिला माहिती मिळते की निर्मल आता एका गरीब वस्तीत राहत आहे, जिथे तो छोट्या मोठ्या कामांनी दिवस ढकलतो. शिका त्या पत्त्यावर पोहोचते. निर्मल त्यावेळेस घरातच असतो. दरवाजावर शिका दिसल्यावर तो तिच्याकडे बघतो आणि लगेच नजर चुकवतो. त्यानं स्वतःची फार वाईट अवस्था करून घेतलेली असते. शिका त्याच्या जवळ जाते आणि म्हणते, निर्मल, हे काय केलंयस तू स्वतःचं? कसा होतास तू? आणि बघ आता काय स्थिती झालीये तुझी. तू स्वतःला आरशात पाहिलंयस का? पण निर्मल तिला म्हणतो, कोण निर्मल? मी काही निर्मल नाही. तुम्हाला काहीतरी चुकीची समजूत झाली आहे. इथे कुठलाही निर्मल राहत नाही. खरं तर निर्मल तिला ओळखतो, पण तरीही तो तिला ओळखण्यास नकार देतो. हे ऐकून शिकाच्या डोळ्यात पाणी येतं. ती म्हणते, निर्मल, मी काय चुकीचं केलंय जे तू मला ओळखण्यास नकार देत आहेस? का अजूनही तू त्या दिवशीच्या गोष्टींसाठी रागावलेला आहेस? तरीही निर्मल म्हणतो, मी तुम्हाला ओळखत नाही. मला काहीच माहीत नाही. आणि कोण निर्मल? कुठला निर्मल? प्लीज तुम्ही जा इथून. पण शिका थांबत नाही. ती त्याचा हात पकडते. तो आपल्या डोक्यावर ठेवते आणि म्हणते, जर तू खरोखरच निर्मल नाहीस तर माझ्या डोक्यावर हात ठेवून शपथ घे की तू निर्मल नाहीस आणि मी चुकीच्या व्यक्तीला निर्मल समजून बोलत आहे. ही गोष्ट ऐकून निर्मलच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. ते अश्रूच पुरावा असतात की तोच निर्मल आहे. हे पाहून शिका त्याचे अश्रू पुसते आणि विचारते, निर्मल, असं काय घडलं तुझ्यासोबत की तू इतका बदललास आणि तू मला ओळखायलाही नकार का देतो आहेस? तेव्हा निर्मल शिकाला सगळं काही सांगतो. तो म्हणतो, शिका, आता मी तुझ्या योग्य राहिलेलो नाही. माझ्या एका पायात अशी समस्या आली आहे की मला आयुष्यभर दुसऱ्याच्या आधाराने चालावं लागेल. मी इथे लहान सहान काम करून माझा उदरनिर्वाह करतो. तू मला विसर आणि आपल्या आयुष्याकडे पुढे जा. मी तुझं आयुष्य खराब झालेलं पाहू शकणार नाही. पण शिका त्याला थांबवत म्हणते, निर्मल, मी आज कलेक्टर आहे ते फक्त तुझ्यामुळेच. जर तुझ्या वडिलांनी त्या दिवशी माझ्या गरिबीचा अपमान केला नसता तर माझ्यात ती आग पेटलीच नसती. त्या दिवसापासून मी ठरवलं होतं की मोठं अधिकारी व्हायचं, जेणेकरून मी स्वतः तुझ्या घरी जाऊन लग्नाची मागणी करू शकेन आणि तुझे वडीलही आपल्या लग्नाला नकार देऊ शकणार नाहीत. तेव्हा निर्मल म्हणतो, हो शिका, मला माहीत आहे की तू कलेक्टर झालीयस. मी तेव्हा तुझा शोध घेतला होता. पण जेव्हा मला कळालं की तू कलेक्टर झालीयस आणि मी एक अपंग आहे, तेव्हा मला वाटलं की आता तुझ्याशी बोलणं योग्य ठरणार नाही. म्हणून मी तुला टाळत राहिलो. हे ऐकून शिका त्याच्या गळ्यात मिठी मारते आणि म्हणते, निर्मल, आता तू काळजी करू नकोस. जे झालं ते विसर. मी फक्त तुझ्याशीच लग्न करणार आहे. हे बोलून शिका निर्मलला घेऊन एका चांगल्या सलूनमध्ये घेऊन जाते. तिथे त्याला व्यवस्थित तयार करते. नंतर ती त्याला आपल्या वडिलांशी भेटवते. शिकाचे वडील या लग्नाच्या विरोधात नसतात, त्यामुळे ते तयार होतात आणि दोघांचं लग्न त्यांच्या आशीर्वादाने होतं. लग्नानंतर शिका निर्मलला आपल्या सोबत ठेवते आणि आनंदाने आयुष्य जगते. तिने त्याच्यासाठी एक छोटासा व्यवसाय उघडून दिला होता. आता निर्मलने दारू पिणंही सोडलं होतं. त्याच्या आयुष्यातील दुःख आता दूर झालं होतं. तो शिकासोबत एक आनंदी समाधानी जीवन जगू लागला होता. मित्रांनो,
ही होती एक छोटीशी प्रेम कहाणी, जिथे एका गरीब मुलाला एका मुलीवर प्रेम होतं, पण श्रीमंती आणि अहंकारामुळे त्याच्या वडिलांनी लग्नाला विरोध केला. मात्र हीच मुलगी पुढे जाऊन कलेक्टर बनली आणि शेवटी त्या दोघांचं प्रेम पुन्हा एकत्र आलं. तुम्हाला कथा कशी वाटली ते नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू एका नवीन आणि हृदयस्पर्शी कथेसोबत. धन्यवाद. थँक्यू.